नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पितृपक्ष स्पेशल मिक्स भाजी बनवत आहे आणि ही भाजी कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर बघा, इथे मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल तापल्यानंतर अर्धासा चमचा जिरं आणि अर्धासा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे आणि जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून घ्यायचं। तर एक मोठा चमचा मी इथे वाटण घालून घेतलेलं आहे लसूण मिरचीचं आणि हे चांगलं परतू द्यायचं आहे। थोडंसं परतलं की यामध्ये अर्धासा चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिरची चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर यामध्ये गवार घातलेली बघा मी। तर यामध्ये मिक्स भाज्या घालतात ना, आणि भाज्या शक्यतो अशा पूर्णच्या पूर्ण ठेवतात, बारीक तुकडे वगैरे करून घेत नाही शेंगांचे। त्यानंतर भेंडी घालतात। तर भेंडीचे बघा मी इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि भेंडी जर कोवळ्या असेल तर तुम्ही पूर्ण सुद्धा घालू शकता बरं का, पण ही भेंडी थोडीशी मोठी असल्या कारणाने मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। हे आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचे, शेंगा आणि भेंडी एकत्र मिक्स करून। त्यानंतर आपल्याला लाल भोपळा घालून घ्यायचा आहे। तर बघा इथे एक जवळजवळ 200 ग्राम मी लाल भोपळा घालून घेतलेला आहे आणि हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आणि मिक्स करून झालं की लगेच ह्यामध्ये आपल्याला कारलं घालून घ्यायचंय। तर बघा इथे कारल्याच्या मी अशा पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत आणि याला मीठ लावून थोड्या वेळ ठेवलं होतं। मिठाने थोडासा कडसरपणा कमी होतो, पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आणि नंतर ह्या चकत्या याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा असं पूर्ण कारलं सुद्धा घालतात, छोटंसं जर असेल ना कारलं अगदी तर पूर्ण कारलं सुद्धा घालतात, पण कारलं मोठं असल्या कारणाने मी पातळ चकत्या करून घेतल्या होत्या आणि त्या घालून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला बघा एक मोठी वाटी भरून मी इथे मेथी घालून घेतली। मेथी अगदी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली 2-3 वेळा आणि मेथी सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला आता हे पूर्ण सगळं असं एकत्र ह्या भाज्या करून घ्यायच्या आहेत, मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर बघा इथे चवीनुसार मीठ घालतेय मी। मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धासा कप पाणी घालून घ्यायचंय। तर इथे बघा मी अर्धासा कप पाणी घालणार आहे आणि मिक्सरचं भांडं धुवूनच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे बघा, अगदी अर्धासा कप पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय। आणि मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचंय बघा। आणि ही भाजी ना माझ्या माहेरी अशी मिक्स भाजी करतात आणि सासरी वेगवेगळ्या भाज्या करतात, प्रत्येक भाजी वेगवेगळी करतात, पण माहेरी अशी मिक्स भाजी करतात आणि ह्या भाजीला माहेरी माझ्या शेक भाजी म्हणतात आणि खूप टेस्टी, सुंदर आणि पितृपक्षातच केली जाणारी ही भाजी आहे। तर बघा 5 ते 7 मिनिटानंतर आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे। तर मधून 1-2दा मी असं झाकण उघडून बघून घेतली होती, कारण खाली लागते की काय म्हणून 1-2 वेळा हलवून घेतली होती आणि 5 ते 7 मिनिटानंतर भाजी आपली बघा या पद्धतीने शिजलेली आहे बघा। थोडीशी जवळ दाखवते आणि खूप सुंदर तिचा सुवास येतोय। मिक्स भाजी म्हटलं तर एकदम छान लागते आणि पितृपक्षातच ही भाजी केली जाते ना, तर याची टेस्ट ही अप्रतिमच असते। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर बघा इथे आपली ही भाजी तयार आहे। तर ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।